नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 12 अँड सेक्शन 17 म्हणजेच भारतीय भागीदारी कायदा 1932 त्यातला सेक्शन 12 आणि सेक्शन 17 यामधील आपला तरतुदी बघायचा आहे. आता ज्यावेळी भागीदारी संस्था स्थापन होत असते त्यावेळी पार्टनर्स त्यांच्यामध्ये लिखित स्वरूपाचा करार करत असते, त्यालाच आपण पार्टनरशिप डीड असं म्हणतो. आणि व्यवसाय कशा प्रकारे सांभाळायचा या संदर्भात सगळ्या टर्म्स आणि कंडिशन्स त्या पार्टनरशिप डीड मध्ये समाविष्ट असतात. मात्र काही पॉइंट बाबतीत जर पार्टनरशिप डीड सायलेंट असेल तर त्यावेळी भारतीय भागीदारी करार कायदा 1932 मधील तरतुदींचा वापर केला जातो. मग त्या तरतुदी कोणकोणत्या आहेत त्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर फर्स्ट प्रोव्हिजन आहे distribution of profit. According to Indian Partnership Act 1932, if the partnership deed is silent about profit sharing ratio, then profits and losses are distributed among the partners is equal ratio. म्हणजेच भारतीय भागीदारी करार कायदा 1932 नुसार जर पार्टनरशिप डीड मध्ये पार्टनर्सनी नफा किंवा तोटा कोणत्या रेशो मध्ये विभागला गेला पाहिजे हे समाविष्ट नसेल तर त्यावेळी पार्टनर्सला त्यांचा नफा तोटा हा समानच वाटला जातो. म्हणजे पार्टनरशिप डीड प्रॉफिट शेअरिंग रेशो बाबत जर सायलेंट असेल तर त्यावेळी नफ्या तोट्याचं विभाजन हे इक्वल रेशो समान त्या ठिकाणी केलं जातं. त्यानंतर सेकंड प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, if the date of drawing is not given then average of 6 month interest is charged on drawings. म्हणजेच भारतीय भागीदारी करार कायदा 1932 नुसार जर ड्रॉविंगची तारीख पार्टनरशिप मध्ये कॅल्क्युलेशन करताना उपलब्ध नसेल तर त्यावेळी ड्रॉविंग वरती व्याज हे सरासरी 6 महिन्यातच आकारलं जातं. म्हणजेच ड्रॉविंग म्हणजे पार्टनर्सनं व्यवसायातून रक्कम किंवा गुड्स त्या ठिकाणी स्वतःसाठी वापरले असते आणि त्याच्यावरती पार्टनरशिप डीड व्याज आकारत असते. आणि हे ड्रॉविंगची तारीख जर उपलब्ध नसेल तर व्याजाची आकारणी सरासरी 6 महिने त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर थर्ड प्रोव्हिजन आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 32, if the partners provide additional amount to the business as a loan but rate of interest on loan is not given then 6% per annum interest is allowed. म्हणजेच एखादा पार्टनर ज्यावेळी व्यवसायाला लोन प्रोव्हाइड करत असतो आणि त्यावेळी त्या लोनचं इंटरेस्ट जर पार्टनरशिप डीड मध्ये ठरलेलं नसेल तर त्यावेळी त्या पार्टनर्सला त्याच्या लोन वरती 6% प्रतिवर्षी व्याजानं त्याला अमाऊंट दिली गेली पाहिजे. म्हणजेच पार्टनरशिप डीड इंटरेस्ट ऑन पार्टनर्स लोन संदर्भात सायलेंट असेल तर त्या पार्टनर्सला लोन वरती प्रतिवर्षी 6% दरानं व्याज दिलं जाईल. त्याच्यानंतर फोर्थ आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. अकॉर्डिंग टू इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932, if the partnership deed is silent about interest on capital then interest is not allowed. म्हणजेच भारतीय भागीदारी करार कायदा 1932 नुसार जर पार्टनरशिप डीड मध्ये व्याज कॅपिटलवरती किती टक्के द्यायचं हे ठरलेलं नसेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिलं जात नाही. म्हणजे पार्टनरशिप डीड मध्ये इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती दिलं पाहिजे हे ठरलं गेलं पाहिजे तरच तेवढं व्याज दिलं जाईल. पार्टनरशिप डीड ह्या बाबत जर सायलेंट असेल तर कॅपिटल वरती इंटरेस्ट दिलं जात नाही. नेक्स्ट आहे 5 नंबरची प्रोव्हिजन salary or commission to partner. According to Indian Partnership Act 1932, no salary or commission or allowances or any remuneration is to be given to any partners for any extra work done for the firms. म्हणजेच भारतीय भागीदारी करार कायदा 1932 नुसार पार्टनर्सनं व्यवसायामध्ये जर जादा काम केलं असेल तर त्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारची सॅलरी किंवा कमिशन किंवा रेम्युनरेशन दिलं जात नाही. परंतु however if any provision is made in the partnership deed
then partners are entitled to get commission or salary or remuneration as per agreement. मात्र पार्टनरशिप डीड मध्ये ह्या संदर्भात काही तरतूद केली गेली असेल तर मात्र त्या पार्टनर्सला सॅलरी, कमिशन किंवा रेम्युनरेशन त्यांच्या ठरलेल्या करारानुसार दिलं जाऊ शकतं. म्हणजेच पार्टनरशिप डीड मध्ये जर सॅलरी, कमिशन किंवा रेम्युनरेशन देण्यासंदर्भात काही त्या ठिकाणी गोष्टी ठरलेल्या असतील तर त्याच्यानुसारच त्यांना ते सॅलरी, कमिशन किंवा रेम्युनरेशन दिलं जाईल. त्यानंतर नेक्स्ट प्रोव्हिजन आहे ऍडमिशन ऑफ न्यू पार्टनर. ॲज पर प्रोव्हिजन ऍक्ट 1932 ऑफ इंडियन पार्टनरशिप प्रोव्हिजन ऍक्ट 1932, no outside person can be admitted into the firm as a partner without consent of other partners. म्हणजे भागीदारीमध्ये नवीन पार्टनरला प्रवेश देताना सगळ्या पार्टनरची संमती आवश्यक आहे. म्हणजे सगळ्या पार्टनरच्या संमतीशिवाय ह्या ठिकाणी नवीन भागीदाराला व्यवसायामध्ये प्रवेश दिला जात नाही. म्हणजेच आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रोव्हिजन्स ऑफ इंडियन पार्टनरशिप ऍक्ट 1932 ह्या ठिकाणी बघितलं आहे. सेक्शन 12 आणि सेक्शन 17 मधल्या काही प्रोव्हिजन्स तरतुदी बघितल्या. म्हणजे ज्यावेळी पार्टनरशिप डीड काही गोष्टींबाबत सायलेंट असते त्यावेळी पार्टनरशिप ऍक्ट 1932 मधील सेक्शन 12 आणि सेक्शन 17 ह्या प्रोव्हिजन्सचा तिथं वापर केला जातो. थँक्यू.